मित्रमैत्रिणींनो, फुलं म्हटलं की सर्वांनाच आवडतात, अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत. तर आज आपण अशाच एका सुगंधी फुलाची माहिती बघूया, त्याचा इतिहास जाणून घेऊया. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मराठी गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पांढरा शुभ्र पाकळ्यांचा रंग, छोटी छोटी नाजूक मोत्यांसारखी फुलं, छोटुलं हिरवी चुटूक देठं आणि मन प्रसन्न करणारा अप्रतिम सुगंध. असं सुंदर सुवासिक मोत्यांसारखे टप्पोरी दिसणारी फुलं. अगदी लांबून सुगंध दरवळत असला तरी आपल्याला कळतं की हा सुगंध म्हणजे मोगऱ्यांच्या फुलांचाच आहे. तर या सुंदर आकर्षक फुलांचं शास्त्रीय नाव आहे जॅस्मिन सॅम्बक. तसंच त्याला अरेबियन जॅस्मिनसुद्धा या नावाने ओळखतात. तसंच त्याला संस्कृतमध्ये मालती म्हणतात आणि मल्लिकाही म्हणून ओळखतात. तसंच वार्षिकीसुद्धा ह्या मोगऱ्याच्या फुलांचे नाव आहे बरं का. मोगऱ्यांचा फूल फिलिपाईन्स देशांचे किंवा राष्ट्राचे हे राष्ट्रीय फूल मानले जाते. मोगऱ्याच्या पांढऱ्या शुभ्र टपोऱ्या कळ्या आणि फुलं मोती भासावे असं त्याचं रूप सुंदर आहे. आणि हे सुंदर नाजूक फूल पाहून कवीला आपोआप कविता सुचणार असं त्याचं हे मोहक रूप. मोगऱ्याची फुलं किंवा गजरा माळणं म्हणजे बायका मुलींचा आवडीचा विषय, अगदी जिव्हाळ्याचा विषय. मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा माळणं ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. मोगरा हा शीतगुणाचा असल्याने त्याची फुलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्यात टाकून दुपारी हे पाणी पिल्याने थंडावा मिळतो असं म्हणतात. जसं पोटामध्ये थंड पाणी पिल्याने थंडावा मिळतो, तसंच त्याचं रूपही डोळ्यांना थंडावा देणारच आहे. तर खास करून मोगरा हा उन्हाळ्याच्या दिवसात फुलणारा आहे. ही एक सुवासिक फुलं देणारी वनस्पती आहे. मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधामुळे या फुलांचा उपयोग अरोमा थेरपीमध्ये केला जातो. तसंच परफ्यूम तयार करणे, धार्मिक कार्यामध्ये लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. लग्न समारंभामध्ये दागदागिने तयार करणे किंवा हार तयार करणे यासाठी सुद्धा केला जातो. शिवाय मोगऱ्याच्या फुलांपासून काढलेल्या तेलात औषधी गुणधर्म असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेची निगा राखण्यासाठी आणि सौंदर्य प्रसाधने यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मोगऱ्याच्या फुलांचा इतिहासही त्याचा खूप जुना असून तो दक्षिण आशियातील सांस्कृतिक आणि धार्मिकता यांच्याशी जोडला गेलेला आहे. विशेषतः भारतात मोगऱ्याच्या फुलांना खूप महत्त्व आहे. दक्षिण आशिया हे मोगऱ्याच्या लागवडीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तसंच भारतीय आयुर्वेदिक उपचारांमध्ये मोगऱ्याची फुलं वापरली जातात. ह्या फुलांच्या सुगंधाचा उत्साहवर्धक प्रभाव पडतो आणि मानसिक आराम मिळतो असं मानलं जातं. मोगऱ्याच्या सुगंधामुळे वातावरण उल्हासित होतं आणि मनही प्रसन्न होऊन तणाव कमी करण्यासाठी आणि विश्रांतीसाठी फायदेशीर ठरतं असं म्हणतात. तसंच त्वचेची देखभाल करण्यासाठी सुद्धा मोगऱ्याच्या तेलाचे फायदे आहेत. त्या तेलामध्ये मॉइश्चरायझिंग गुण असल्यामुळे आपण ती त्वचेला लावल्यास आपली त्वचा हायड्रेट होते आणि नितळ होते. तसेच त्या तेलामध्ये बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारा आणि दाहविरोधी करणारा गुण असल्यामुळे आपली संवेदनशील त्वचा शांत होते. आणि त्याशिवाय केसांसाठी सुद्धा हे तेल फायदेशीर ठरतं. केसातील कोंडा कमी होण्यास मदत करतो. हे तेल जर आपण केसांच्या मुळाशी लावले तर केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. तसंच केस चमकदार होतात आणि केसांचे आरोग्य सुद्धा सुधारते. याशिवाय मोगऱ्याच्या मंद मंद सुगंधामुळे शांत झोप लागण्यास मदत मिळते. झोपण्याआधी आंघोळीच्या पाण्यामध्ये मोगऱ्याच्या तेलाचे काही थेंब टाकल्यास किंवा बेडरूममध्ये तेलाचे काही थेंब शिंपडण्यास वातावरण शांत निर्माण होते आणि झोप शांत लागण्यास शिवाय मदत होते. याशिवाय मोगऱ्यामध्ये समाविष्ट असलेले अँटीऑक्सिडंट हे शरीराच्या संरक्षण करण्यास मदत करतात, पेशींना हानी पोहोचवण्यापासून वाचवतात आणि जुनाट आजार कमी करण्यासाठी मदत करतात. तसंच मोगऱ्याचा चहा पिणे हे सुद्धा आरोग्य सुधारण्यासाठी मदत करू शकते. मोगऱ्याचे प्रकारसुद्धा आहेत. एक पाकळीचा मोगरा, बट मोगरा म्हणजे हजारी मोगरा, 6 पाकळ्यांचा मोगरा इत्यादी मोगऱ्याचे प्रकार आहेत. तसंच मोगऱ्याचं झाड झुडपामध्ये वाढतं, काही वेलीमध्ये वाढतं.
आणि त्याची पाने आधी वाढतात आणि नंतर त्यांच्या कळ्यांचा बहर येतो. मोगरा ही प्रजाती ओलियेसी कुलातील असून त्यात जवळजवळ 200च्या आसपास प्रजाती आहेत. जसं की जाई म्हणजे चमेली, जुई इत्यादी सुवासिक फुलांचा त्यामध्ये समावेश होतो. मोगरा ही वनस्पती सदाहरित वनस्पती आहे. मोगरा हा काही उष्ण आणि दमट हवामानात तर काही समशीतोष्ण कटिबंधात चांगल्या प्रकारे वाढतो. फ्रान्समध्ये याचा उपयोग सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठी करतात. भारतात मोगऱ्याच्या फुलाला बाजारपेठेमध्ये वर्षभर मागणी असते आणि मोगऱ्याच्या फुलांचे 2 हंगाम असतात. मुख्य हंगाम हा मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये असतो. मोगरा हे सर्वसाधारण नाव जरी असले तरी यामध्ये सिंगल, डबल, गुंडूमलाई, मोतिया, बटमोगरा, वसई, मदनबाण इत्यादी जाती असून त्यांची फुले थोड्याफार फरकाने सारखीच असतात. तसंच जुई हे सुद्धा अरेबियन जास्मिन म्हणून ओळखलं जातं. भारतात मोतिया किंवा मोगरा म्हणून ओळखलं जाणारं हे दुहेरी प्रकारातलं ओळखलं जातं. तर याची फुलं मोठी, दुहेरी, टस्कन वेगवेगळ्या नावाने ओळखली जातात. जसं की बोड्डू, माले, राय, अर्धदुहेरी, धोंद्रा माले, मोतुरिया इत्यादी. याशिवाय इतरही त्यांची आणखी नावे आहेत. अरेबियन लिली, अरेबियन जास्मिन, सॅमबाग, तसंच टस्कन, जस्मिन कानडी मल्लिगे, इरावती गुजराती, मोगरो संस्कृत, अनंत मल्लिका, नवमल्लिका, प्रमोदिनी, हिंदीमध्ये चांबा, वनमल्लिका, मोगरा, मोतिया इत्यादी. तर मैत्रिणींनो, असा हा विविध नावांनी ओळखला जाणारा आणि सुंदर, आकर्षक, अप्रतिम सुगंध देणारा मोगरा असं एखादं तरी झाड आपल्या बाल्कनीत किंवा आपल्या छोट्याशा कुंडीमध्ये असायला हवं. म्हणजे आपलंही मन प्रसन्न होईल, आपलंही घर सुवासिक होईल, वातावरण उल्हासित होईल आणि आपल्यालाही विश्रांती घेण्यासाठी आपल्यालाही फायदा होईल आणि आपल्यालाही छान असा सुगंध आपल्या घरामध्ये दरवळेल. तर आपणही आपल्या घरामध्ये असं छोटंसं झाड आजच लावूया. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब मराठी गप्पा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि त्यांनाही सांगा सबस्क्राईब करा. तुम्ही आणखीन नवीन व्हिडिओमध्ये कशाची माहिती ऐकण्यासाठी उत्सुक आहात कमेंट करून नक्की सांगा. बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला अपलोड झाले की लगेच नोटिफिकेशन मिळेल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.